रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केले। बाळासाहेबांचा मृत्यू 2 दिवस आधीच झाला आहे असं रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे। 2 दिवस बाळासाहेब ठाकरे यांच्या अंगठ्याचे ठसे घेतले, त्यांचे अंगठे घेतले। रामदास कदम यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे। शिवसेना प्रमुखांचं निधन हे कधी झालं हे सांगावं असं सुद्धा कदमांनी म्हटलेलं आहे। दसरा मेळाव्यामध्ये त्यांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत। 8 दिवस आधी मातोश्रीच्या बाकड्यांवर झोपलो, बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कुणी केलं याची माहिती द्या असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का? आता बाप म्हणून नाव घेऊ शकता, राजकीय दिसला म्हणतोय, सॉरी, आता पुन्हा तेवढंच मीडियामध्ये येईल। शिंदे साहेब, मला एक विनंती आहे तुम्हाला, शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं? शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कळा माहिती? जबाबदारीने बोलतोय, मोठं विधान करतोय। होय, शिवसेना प्रमुखांच्या वरती उपचार करणारे डॉक्टर आहेत, आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, डॉक्टर पगारांना विचारून घ्या। 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो 8 दिवस, आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय 8 दिवस। आम्ही मातोश्रीवरती होतो, बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणामध्ये आम्ही तिथे होतो, शेवटपर्यंत होतो, आम्हाला माहिती आहे। आता यांच्या तोंडामध्ये कुणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उगाळत असेल ते तुम्ही काय करणार? शिवसेना प्रमुखांना जाऊन 1 दशक लोक आहे, शिवसेना प्रमुखांना 100 वर्ष आता होत आहेत आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा, ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठं केलं, मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला मोठं केलं, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी, त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचं वक्तव्य करत